मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक कार्यक्रम झाला। या कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला। धर्मांतरानंतर जमीर शेख यांचं नाव बदलून शिवराम आर्य झालं। पत्नी अंजुम शेखनं सीता आर्य हे नाव धारण केलं। 2 मुलांना बलराम आणि कृष्णा अशी नावं देण्यात आली। आता शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे, कारण शिवराम आर्य आता पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करतायत। त्यामागे आर्थिक कारण आहे। शिवराम यांची 8 वर्षांची मुलगी अश्विनी हिची मेंदूची शस्त्रक्रिया करायची आहे, पण या शस्त्रक्रियेसाठी मदत न मिळाल्यानं पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची त्यांची तयारी आहे। आमच्या धर्मात परत गेलो तर मला असं वाटतं की मला मदतीला धावत येतील, असं मला वाटतं। माझ्या भावांना कुठेतरी दया येईल, माझ्या मावशींना दया येईल, कारण मी रक्ताचं नातं सोडून इकडे आलो तर त्यांनाही फार धक्काच बसलेला आहे। तर त्याच्यामुळे ते म्हणतात आता तू तुझं निपट। तर मला असं वाटतं मी एवढा मोठा निर्णय घ्यायचं कारण काय आहे, तर त्यांनी मी बरेच जणांना फोन केले, कुणी येत नाही, कुणी म्हणतं तिकडे जा, कुणी म्हणतं त्या खासदारकडे जा, कुणी म्हणतं इकडे जा। काय करू मी, नेमकं कुठं जाऊ? तर आपण पाहतोय मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक कार्यक्रम झाला होता आणि या कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी स्वतः शिवराम आर्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यासोबतच नितेश राणे देखील न्यूज 18 लोकमत सोबत जोडले गेलेले आहेत। शिवराम आणि नितेश राणे, तुम्हा दोघांचंही न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। शिवराम, सगळ्यात आधी तुम्ही हिंदू धर्म स्वीकारला, त्यानंतर आता पुन्हा मुस्लिम धर्म तुम्ही स्वीकारताय किंवा धर्मांतर करताय, तुमचं नेमकं कारण काय आहे, काय तुमची अडचण आहे? नितेश राणे यांना सांगा, ते आपल्यासोबत जोडले गेलेत। बर माझी अडचण अशी आहे, माझ्या मुलगीला डोक्यात रक्ताची गाठ आहे आणि मी गरीब असल्यामुळं मी एक तर हिंदू धर्म स्वीकारला, त्यानंतर माझे सगळे कामधंदे बंद झाले आणि अचानक माझ्यावर असं संकट आलं की माझ्या मुलीच्या डोक्यात रक्ताची गाठ झाली। तर ती गाठ झाली तर मी आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडे गेलो, तर नगरमध्ये त्यांना ऍडमिट केलं होतं मुलींना 4-5 दिवस। तिथे मी 70-80 रुपये गेले, पैसे संपले। नंतर ते मला म्हणाले तुम्ही पुण्याला घेऊन जा, एक सिरियस पेशंट आहे, याच्यात रक्ताची गाठ आहे, ऑपरेशन करावं लागेल। मग MRI केला, एंजिओग्राफी केली, एक्सरे काढले, असे ह्याच्यातच आमचे बरेचसे पैसे परत गेले। तर पुण्याला गेल्यानंतर केम हॉस्पिटलला तिथं टेस्ट केली आणि तिथं 25,000 रुपये तिथं आम्ही भरले। तर तिथं ते पैसे आमचे संपले। नंतर ते म्हणले याला ऑपरेशनला 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येईल, तुम्ही निर्णय ठरवा काय करायचं, असं त्यांनी सांगितलं। तर त्याच्यानंतर आता आमच्याकडे काही राहिलं नाही आणि मग मदतीसाठी आम्ही सगळ्यांना फोन केले तर कोणी मदतीला येत नाही, बघायला येत नाही। आता मी माझ्या धर्मात कधी राहिलो असतो तर माझे भाऊ, माझे मावशी आहे, कमीत कमी ह्या मोठं संकट असल्यामुळे ते आले असते किंवा काहीतरी मला मदत झाली असती, परंतु मला कुणीच मदतीला येत नाही, मी काय करू? तर मला असं वाटतं मी परत घर वापसी करतो माझ्या धर्मामध्ये, कदाचित त्यांना दया तरी येईल, परत धर्मात आला, चला आपण याला मदत करू, अशी एक आशा आहे। पण पुढे काय होईल मला सांगता येत नाही। तर आता हे नाही झालं, शेवट आता आम्ही आमच्या स्वतःला संपवण्याचा असा एक निर्णय घेतलेला आहे पूर्ण। शिवराम, तुमचा मुद्दा ऐकला। नितेश राणे, तुम्ही देखील शिवराम यांची अडचण ऐकली असेल, का आपली प्रतिक्रिया, आपलं नेमकं काय म्हणणं आहे? माझ्या हिंदू भावाला शिवरामला मी सांगतो, असं कुठेही हरायचं नाही आणि मनोबल तुटायला द्यायचं नाही। तुम्हाला काही मदत असेल तर आमच्यासारखी लोक तुमच्या बरोबर उभे आहेत। शिवराम, तुम्ही डोक्यातून काढून टाका की हिंदू समाजामध्ये तुम्हाला कोणीही मदत करत नाही। या अडचणी अगर आपण आमच्या परिवाराच्या माध्यमातून असो किंवा हिंदुत्वादी कुठल्याही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलं असतं तर मी तुम्हाला त्या पद्धतीने आम्ही सगळ्या पद्धतीची मदत केली असते।
म्हणून तुम्ही असं कुठेही डोक्यात धरून चालू नका की हिंदू समाज म्हणजे हिंदू धर्म तुम्ही स्वीकारला म्हणून तुम्हाला असाही तुमच्या कोणी मदत करायला नाही. तुमच्या मुलीची सगळी काळजी घेण्यासाठी मी स्वतः तयार आहे. तुम्ही तुमचा संपर्क नंबर अगर मला कुठल्याही माध्यमातून अगर माझ्यापर्यंत मिळाला तर आमच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून तुम्हाला कशी मदत करायची याची पूर्ण काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. एवढा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो. तुम्ही काही मुलीची चिंता करू नका. हिंदू समाज आणि हिंदू समाजाचा प्रत्येक घटक हा तुमच्या बरोबर आहे. कुठलेही डोक्यात परत घर वापसी आणि हा विषय डोक्यामध्ये आणू नका. तुमच्यासारखे तुमच्याच मुळे असंख्य लोकांना हिंदू धर्मामध्ये येण्यासाठी स्फूर्ती भेटेल, ताकद भेटेल, विश्वास वाढेल. म्हणून सगळ्या पद्धतीची मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. शिवराम, तुम्ही नितेश राणेंचं म्हणणं ऐकलं असेल. जर तुम्हाला आता मदत मिळाली तर तुमचा धर्मांतराचा विषय हा पाठी पडेल का? तुम्ही धर्मांतर करणार नाहीत का? नाही नाही, मग मला माझ्या मुलीला चांगलं करा फक्त. माझी जबाबदारी आहे. हा, माझा नंबर घ्या दादा. शिवराम, मग तुमचा धर्मांतराचा निर्णय आता मागे घ्याल का? हो, माझी मुलीला चांगलं करा, मला बाकी काही नको. पण तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्याल का याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. हो, माझ्या मुलीला मदत करा, मी माझा निर्णय परत घेतो मग. बर हो, माझा नंबर घ्या. बोला. बरं शिवराम, नितेश राणे यांचा संपर्क आम्ही न्यूज 18 लोकमत तुम्हाला देईल. आपण पुढे तुमचं बोलणं त्यांच्याशी करून देऊ. धन्यवाद शिवराम. जय श्रीराम. चिंता करू नका. 9765. शिवराम, तुमचा नंबर आम्ही नितेश राणेंपर्यंत पोहोचवू आणि नितेश राणेंचा नंबर देखील तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुमचा निर्णय हा मागे असणार आहे का? तुम्ही तुमचा निर्णय मागे घेताय का? फक्त हे पुन्हा एकदा सांगा. माझ्या मुलीला मदत करत आहेत ना, मग मी माझा निर्णय मागे घेतो. बर नितेश राणे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी आणि शिवराम यांच्याशी देखील बातचीत केली. तर आपण ही नेमकी बातमी काय आहे ते देखील आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात. खरं तर मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक कार्यक्रम झाला होता आणि या कार्यक्रमामध्ये जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला. धर्मांतरानंतर जमीर शेख यांचं नाव बदलून शिवराम आर्य झालं. पत्नी अंजुम शेखनं सीता आर्य हे नाव धारण केलं आणि 2 मुलांना बलराम आणि कृष्णा अशी नावं देण्यात आली. तर नितेश राणे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितेशजी, तुम्ही खरं तर शिवराम यांच्याशी बातचीत केली. त्यांना मदत करण्याची पूर्ण जबाबदारी तुम्ही स्वीकारताय का? नक्की स्वीकारतोय. शेवटी आमच्या हिंदू धर्म हे मूळ आपण सगळे हिंदूच आहोत आणि त्यानंतर वर्षानुवर्षाच्या नंतर या मुघलांच्या सगळ्या राज्यानंतर आपले बहुतेक धर्मांतरचे मोठ्या प्रमाणामध्ये विषय झाले. पण त्या सगळ्या गोष्टी ओळखून अगर आपल्या हिंदू धर्मामध्ये परत एकदा आपले बांधव परत येत असतील तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांना मदतही करू, स्वीकारू आणि त्यांना परत पायावर उभं राहण्यासाठी आम्ही जी काय मदत असेल तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत एवढा विश्वासही देतो आम्ही. बरं नितेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय शिवराम यांनी त्यांच्या धर्मांतराचा निर्णय मागे घेतलेला आहे, कारण नितेश राणे यांनी स्वतः शिवराम यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर शिवराम यांनी धर्मांतराचा निर्णय त्यांचा मागे घेतलेला आहे. शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेमध्ये होते, मात्र नितेश राणे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शिवराम यांनी त्यांचा धर्मांतराचा निर्णय मागे घेतलेला आहे.